गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज आत्मरहस्य हा चॅप्टर द सिक्रेट या पुस्तकातून वाचणार आहोत. प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. तुम्ही ऊर्जेचे चुंबक आहात. म्हणूनच तुम्ही विद्युत ऊर्जाद्वारे कोणतीही गोष्ट स्वतःकडे आकर्षित करू शकता आणि तुम्ही स्वतःला विद्युत ऊर्जेने भारित करून तुम्हाला हवी ती गोष्ट सहजपणे मिळवू शकता. तुम्ही स्वतः दिव्य पवित्र जीव आहात. तुमचं खरं अस्तित्व आत्मिक आहे. तुम्ही स्वयं ऊर्जा आहात आणि ऊर्जेला कधी उत्पन्न करता येत नाही, नष्ट करता येत नाही आणि पुनर्निर्माणही करता येत नाही. ती फक्त बाह्यरूप बदलते. म्हणून तुमचं खरं स्वरूप नेहमीच अस्तित्वात होतं, आहे आणि राहील. विश्व विचारातून प्रकट होतं. म्हणूनच आपण फक्त आपल्याच नशिबाचे नव्हे तर विश्वाचे देखील निर्माते आहोत. आपण आपल्या विश्वाचे निर्माते आहोत. विचारांचा, कल्पनांचा असीमित पुरवठा आपल्यासाठी उपलब्ध आहे. संपूर्ण ज्ञान, आविष्कार, संशोधन यांच्या सर्व शक्यता वैश्विक मनात उपलब्ध आहेत आणि त्या मनुष्य मनातून बाहेर पडण्यासाठी वाट पाहत आहेत. प्रत्येक गोष्ट तुमच्या चेतनासृष्टीत आहे, तुमच्या जाणीवेत आहे. आपण सर्वजण एकमेकाशी जोडलेले आहोत. कशाने? एका तरंगाने. आपण सर्व एकमेकाशी जोडलेले आहोत. तुमच्या पूर्वायुष्यातील अडचणी, समस्या, दुःख, त्रासदायक घटना, सांस्कृतिक आणि सामाजिक धारणा सोडून द्या. त्याच्यापासून मुक्त व्हा. तुमच्या योग्यतेचं, तुम्हाला हवं तसं जीवन फक्त तुम्हीच घडवू शकता. आपलं जीवन फक्त आपणच घडवू शकतो, दुसरं कुणीही घडवू शकत नाही. तुमच्या मनातील इच्छा जीवनात साकार करण्याचा शॉर्टकट किंवा सोपा मार्ग हाच की तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला भेटली आहे असं विश्वास बाळगणे, तसा अनुभव करणे. तुमची सर्व शक्ती ही तुमच्या विचारात आहे. म्हणूनच स्वतःच्या विचाराविषयी जागरूक राहा. दुसऱ्या शब्दात लक्ष ठेवा. आपल्या विचारावरती लक्ष ठेवा की ते कुठं जात आहेत, काय विचार करतो आहेत. तर मित्रांनो, सुरुवातीला पहिल्या चॅप्टरमध्ये पण आपण वाचलो आहे की विचारावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तिचं सोल्युशनही दिलेलं आहे की विचारावरती लक्ष, आपण दिवसातून 60,000 विचार आपल्या मनात येतात. तर त्यावरती लक्ष कसं ठेवायचं, म्हणजे आपण पॉझिटिव्ह विचार करणं किंवा सतत हसत राहणं किंवा चांगला अनुभव घेणे, ज्याच्यावरून आपले विचार हे चांगल्या फ्रिक्वेन्सीवरती येतात.